आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। हायकोर्टचा बावची येथील थिटे याला दणका। अॅट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे यांचा उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांनी जामीन अर्ज फेटाळला। परंडा तालुक्यातील अॅट्रॉसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दिनांक 7 एप्रिल रोजी फेटाळून लावला होता। सदरील आरोपी थिटे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे दिनांक 29 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावली। दिनांक 26 मार्च रोजी थिटे यांच्यावर परंडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी फरार आहे। या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे। त्यामुळे आता परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेताशेजारील रामचंद्र विक्रम थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान केले। इतकेच नव्हे तर तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणानंतर दिनांक 26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीने अटकपूर्व जामिनीसाठी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्याचा 29 एप्रिल रोजी अर्ज फेटाळून लावला आहे। फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोक्ता ॲडव्होकेट अरुण कुमार आनंदराव सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।